बापा ललिता, काय होईल लहानशा लेकराने वरत पाय करून आणि खाली मुंकी करून काय करून राहिली वा? ललिता, ललिता ते बोलली म्हणून लढून राहिली का तू? हा आई एवढं बोलायला लागते का? एवढं बोलायला लागते का? किती बोलली माझं वाईने, किती बोलली मला. एवढं उतरून बोलते का कोणी? अहो मला काही ऐकू बी येत नाही, माय काय बोलतं काय नाही, तर पहिले चुपचाप राह, लढू नको, मग सांग मला काय होईल. तुले सारं माहित आहे आई, सारं माहित आहे तुले. त्या देखतात तर मला वहिनी 2 वेळा एवढं बोलली. तर मी पहिलेच सांगितलं होतं तुला, पहिलेच म्हटलं होतं तिच्या कपड्याला हात नको लाव. आता तू काय म्हणली? नाही मै वहिनी तर साजरी राहते, साजरी बोलते, तर मी घालतो, काही नाही म्हणणार वहिनी अशी म्हणून तू घातली. मला काय माहित आई, मला काय माहित वहिनी एवढी रागात येईल म्हणून. ते जुनेच तर कपडे घातले मी, वहिनी जे नवे कोरे तर घातलेच नाही बापा. आई आता मला समजलं जैशी करणे वैशी भरणे. आई हिच्यासाठी, चिमणीसाठी माननात दिनं शांताबाईनं जुने कपडे आणले हिच्यासाठी. तर मी किती बोलली त्याईले, किती बोलली बापा किती बोलली. तर मला हे थेच करणे, मला इथं भरा लागते, इथं भरा लागली मला. मी जुने कपडे घातले म्हणून बोलली मला, इले जुने कपडे घालून दिले तर मी त्याईले बोलली. इथं मला बोल भेटले. तेच जैशी करणे वैशी भरणे म्हणते ना. बरोबर आहे आई, बरोबर आहे. इथंच भरा लागते आपल्याला, कुठं नाही, कुठं स्वर्ग नाही नरक नाही. आपल्याला आपली करणी इथंच भरा लागते आपल्याला. हे पाय डोळ्यासमोरच दिसलं. मी लय बोलली हो आई, लय बोलली मानंदीले. शोभा बोलू नको. महिन्यानं तरी शांताबाई करतच होती, तरी मी ऐकली नाही. लय बोलली आणि राहतो म्हणे माझ्यावर, मी राहू बी नाही दिली. तर मी लय वाईट केलं त्याच्या संग, माननदी संग, शांताबाई संग. तेच मला भरा लागून राहिले इथं. चुपचाप राहती, घालून दिले होते, आणले होते जुने कपडे, चुपचाप राहती. काऊन बोलली? तुला नाही घालून देवाचे होते तर साईड मध्ये ठेवून देती, उशी बनवून घेती. एवढं बोलायची काय गरज होती तुले बी? हा तुला इथं चांगलं भेटलं तर तुला माझा आला तिथं. हा आणि आई तू वहिनी मला एवढं बोलल्या कपड्यासाठी बी, आणि मग आता मला काय म्हटलं करण म्हणून 2-3 दिवसाच्या आड करत असते हे. पण आता पोट खराब झालं तर हिनं करून घेतले, तिथंच ठेवलं होतं तर डाग लागला तेवढ्यासाठी. किती वहिनी बोलल्या मला. तू काहीच नाही बोलली, तू चुपचाप उभी. हा काही तर म्हणते, काही तर बोलते ना. तू बोलली ना दादा बोलला. तिले बोलू दिलं. तिच्याच चालते का राज इथं? हो तिचंच चालते, कारण घर तिनंच घेवायला लावलं. शोभा तिनंच घेवायला लावलं घर. आम्ही तर राहत होतो जुन्याच घरामध्ये. ते म्हणे बाबा आपण केल्यानं करूनच टाकू म्हणे, काही वरी ह्या घरामध्ये राहू म्हणे. हा ते छत सगळं गळत होतं, काही वरी राहायचा म्हणे. चला म्हणे दम आपण पाऊल उचलू, तुम्ही एक पाऊल उचला मी एक पाऊल उचलतो म्हणे, घेऊनच टाकू म्हणे. तर तिच्या हिमतीवर तर घेतलं घर. आणि त्या भावानं तर मार कर्जात डुबून गेला होता. तिले मार फोन येणं शिव्यागारी ये फोनावर, तिनं फेडले सगळे कर्ज. तर मग ते तिची नाही चालणार तर काय मग घरामध्ये? हा आता पुरं करून राहिली ते, त्याला पगार भेटते, हा त्याच्या पगारावर घर चालते आणि तिचे पगार लोनावर जाते. मग नाही बोलन काय ते? नाही आम्हाला ऐका लागन काय? आणि तिनं सोफा तिनंच घेतला नवीन तिच्या पगारावर, तर ते नाही बोलन काय? महागाचा सोफा आहे तो, चांगल्या दर्जाचा सोफा आहे तो. शोभा असं तसं नाही आहे म्हणून ते बोलली. असं आहे मग आई. नाही आता सत्ता तिच्या हातात आहे पुरी समजा घराची. ते करून राहिली, ड्युटीवर जाऊन राहिली, कमावून राहिली, म्हणून तिचं बोलणं ऐकाच लागन बापा. आता बोलते, थोडीशी बोलते, टायमावर पाहिजे तिला सगळं. टायमावर नाही भेटलं तर ते बोलते, तर मी देऊन देतो बापा टायमावर. मग लागन तर दुपारी कामाला जाते, दुपारी तर मी आरामच करतो. सकाळी थोडीशी दय होते, शाळेत जाते पुट्टी, आणि ते दोघं जाते, त्याचा डब्बा त्याचं दोघाचाही. आता पाय सून होय माईवाली, मला तर तिची कदर करायच लागन. मी तिची आता कदर करण तर समोर चालून ते माई कदर करण. कामाला जाते दिवसभर, ऑफिसमध्ये बसलं राहा लागते का? किती काम राहते हे मला माहित आहे. तर म्हणून मी तिला हाता म्हणजे देतो. जाय बापा म्हणलं, मग मला तर आरामच आहे. हा होय बरोबर आहे तुझं. तशीच माझी सासू बी माझी कदर करते. आता डिलिव्हरी मध्ये 1-1.25 महिना झाला, 1.5 महिना होत आला, पण मला हात नाही लावू दिला तिनं. लागन तर मीच आई तिच्या मागं किचकिच भिरत राहतो. आता मला समजलं, मीच किचकिच भिरत राहतो तिच्या मागं. ते करते बिचारी. तशी हे किचकिच नाही भिडत म्हणा, इले टायमावर देऊन दिलं करून. तर आई झालं काय? हो बाई झालं म्हणतो, चालली जाते उभी मुगी कामावर. तिकून आली आई, तिले चहा द्यावा लागते, चहा मांडा. चहा मांडून चहा देऊन देतो, बसली राहते. मग आणि मग 8 वाजेपर्यंत झालं बाई म्हणलं स्वयंपाक, जेवून घेते सगळे संग, मग जेवून घेतो, झोपून जातो. मी भांडे घासून घेतो, झोपून जाते. असं आहे मग. नाही आई हो म्हणून तुले म्हणत होती मी आताच नको येऊ बाई, तर तू ऐकली नाही. एवढं बोलायला लागते का? थोडासा डागच लागला ना सोफ्याले, फाटलं तर नाही सोफा. एवढं बोलायला लागते का उतरून? तुम्हाला समजत नाही? ओ सोन तो सो एवढं बोलायला लागते का? किती दिवस राहणार आहे ते आपल्या घरी? 4 महिने राहीन, चालली जाईन. तुम्ही चुप राहा, गप्प बसा तुम्ही. त्यांना समजत नाही का? बाळाला डायपर घालावं लागते, ते पण नाही समजत का त्यांना? सस्ता आहे का तो सोफा? सस्ता आहे का? तुम्ही तुमच्या पैशांनी घेतला असता ना तर समजलं असतं तुम्हाला पैशाची किंमत आणि घरातल्या वस्तूची किंमत.
त्यांना काय समजणार आहे घरातल्या वस्तूची किंमत? त्यांनी त्यांच्या घराला कधी घर समजलं नाही आणि कधी मेहनत केली नाही, घराला कधी सजवलं नाही त्यांनी. बस बक 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 करणं येते त्यांना तुमच्या बहिणीला, सासूच्या मागे लागणं बस. आणि त्या ननदबाई आल्या ना त्यांच्या मागे लागणं येते. दुसरं तर काही जमतच नाही तुमच्या बहिणीला. हा मग बोलू नाही तर का बोलू मी? हा किती डाग लागला त्या सोप्याला. नाही निघाला असता डाग तर मग काय केलं असतं? शेवटी सोफा काढून टाका लागला असता एवढा महागाचा 2-3 महिन्यातच. निघाला ना डाग, डाग निघाला ना सोप्याचा. हो निघाला डाग, पण घासून गेला सोफा. जेवढा डाग होता ना आईने घासला, तो डाग काढला ना तर तेवढी जागा पांढरी आली. अटपट दिसत आहे ते. पण आता काय करू, मी बोलले जेवढं बोलायचं होतं तेवढं. पण सांगते मी तुम्हाला, यानंतर माझ्या घरात अगर गंदगी केली ना मी चालून घेणार नाही आणि मी सहन करणार नाही. मी डायरेक्ट शोभाबाईला म्हणणार की तुम्ही जा तुमच्या घरी. मग मला बोलायचं नाही. आता सांगते मी माझ्या हाताने माझ्या मेहनतीने मी माझं घर करत आहे, घर सजवत आहे. तूच करून राहिली काय? मी नाही करत का काही? मी तर पगार कमावतो, मी कमावतो तर घर चालते. तुम्ही चुप बसा, सांगू नका मला. हा तुम्ही कमावता तर घर चालते आणि मी तुमचे लोन भरते. झालं ना आता, ठेस ते लावशील का? आता 2-3 महिने आहे, झालं पतलं, मग संपलं. मग काय ते काढतो मी. मग तू ये वाचते, तू ये वाचून राहील. मग जसेच्या तसे माय घर चालेल, माझ्या पैशावर. नाही तर माझे पैसे मी वाचून ठेवून तुझ्या पैशावर घर चालू जाऊ. कशाला? तुमचे पण वाचवायचे, माझे पण वाचवायचे. आणि बाबांचे येईल ना शेतीतले, त्याच्यावर घर चालू आपण. त्यांना कोणतं काम आहे? ते काय करणार आहे? आपल्याला आपल्या मुलीचं भविष्य घडवायचं आहे. त्याला काहीच नाही करायला लागत काय? त्याला काहीच नाही करायला लागत का पैशाचं? काय करणार आहेत ते पैशांचं? काय करणार आहे? 500 रुपये त्यांना हवे असते खर्चा पाण्याला. आणि आईला तर खर्चा पाणी काय लागतो? हा 1 साडी 2 साडी ब्लाऊज बस, टिकल्याचं पाकिट, तेल आणि दुसरं काय लपड वगैरे. तर मी तेवढं तर मी आणतेच. मी आई मला सांगते आण जो, मी घेऊन येते. आईला काय खर्च द्यायला लागते आणि घरीच खाणं पिणं होते. आलं म्हातारपणासाठी नाही ठेवा लागेल का त्याला? कशाला त्यांना म्हातारपणी पाहिजे? मी आहे ना त्यांच्या म्हातारपणासाठी. मी त्यांच्या म्हातारपणापर्यंत ते मरेपर्यंत मी त्यांचं करणार, त्यांना पूर्ण सांभाळणार मी. तर मग कशाला पैसा हवाय त्यांना? आता त्यांच्याकडून जोपर्यंत जमते बनते, हातपाय चालू आहे त्यांचे, तोपर्यंत ते करतात. ज्या दिवशी त्यांच्याकडून नाही होणार त्या दिवशी ते घरी राहणार आणि मी त्यांचा खर्च पूर्ण करणार. मग कशाला पाहिजे त्यांना पैसे? सांगा तुम्ही. बरं बाई, ठीक आहे बापा. झोपतं का आता? उद्या सकाळी लवकर उठून जावं लागते. हो झोपते, मला तर झोप नाही लागत आहे. आल्याबरोबर माझी गाऊन घातली त्यांनी, त्याच्यासाठी बडबड करावं लागलं. मी म्हटलं मी आली ना, सांगते तुम्हाला, मी आली ना एवढी खुश होती ना बाळाला बघून. खुश झाली, चांगलं वाटलं मला, मस्त आहे म्हटलं, छान आहे म्हटलं बाळ. आणि मी आवाज दिला आणि आल्या शोभाताई, मला त्यांच्या अंगावर माझी गाऊन दिसली. भडकलं माझं, डोकंच संतापलं माझं. नाहीतर मी खुश होती. आणि मग नंतर झालं ते झालं, म्हटलं घ्या म्हटलं तुम्हीच घाला. झालं ते. मग आले बाहेर, बसते म्हटलं जरासं सोफावर, तर त्यात तिथे डाग दिसला. तिथे मूड खराब झाला. चल ठीक आहे, झालं ना सगळं बरोबर. आता तू गाऊनच होईना ती घातली पाहिजे ना, जुनीच आहे ना, दिली त्या तिला. बस झालं, बोलून जाय, तू दुसरी घेऊन घेतो. डागही निघाला, झालं ना, क्लिअर झालं. आता झोप चुपचाप. पण मी सांगते तुम्हाला, त्या आल्या ना, तुमच्या बहिणी आल्या ना, तर सरळ चांगल्या रीतीनं राहा, खा. मी काही म्हणणार नाही. पण असं माझ्या मनाविरुद्ध वागल्या ना, मला काही वाटलं ना तर मी बोलणार. काही नाही, काही वागत नाही, ते चांगलीच राहते. झोप आता, ये. काहून खाणं चाय परोठा होईना? आई मी चहा परोठा नाही खात. मी सकाळी काही सोजी तर भगर, असं काही रवा असं खात असतो. नाही तर मग ते भेटते का नाही दाणे, खीर, त्याची खीर, अडी दाणे काय म्हणते ते, माझ्या सासूनच आणले बापा. त्यानं खून वाढते म्हणते, रक्त वाढते म्हणते. तर त्याची दाण्याची खीर असं तसं बनवून दे माझी सासू. हे चहा पराठा नाही दे. मग पराठे मी जेवणामध्ये खातो. आता माझ्यावर कुठचा हो बापा टाइम तुले अलग बनवून देवाचा. त्याच्यासाठी नाश्ता बनवली, ते जाते ड्युटीवर, तर त्याच्यासाठी डब्बा बनवतो. आणि हे जाते, चिंकी जाते शाळेत, तिच्यासाठी डब्बा बनवा लागते. त्या बापासाठी नाश्ता बनवा लागते. आता तुझ्यासाठी अलग बनवून देवाचा मोठं मापाशी कुठं टाइम? आता हे 2 पराठे बनले त्याच्यासाठी, त्याच्या डब्यावर पराठे बनवले. तू हे पराठे खाऊन घे, चहा खाऊन पिऊन घे, झालं. पराठे संग चहा संग पराठे खाऊन घे. मग जेवणामध्ये आता जेवणामध्ये वेगळं काय बनवून देईन तुले? पराठेच देईन. पराठेनं गुळाचं पाणी गिने देईन करून. गुळाचं पाणी? हो, गुळ 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 गुळ, लाल गुळ राहते त्याचं पाणी देईन करून तुले. आणि पराठे. आई गुळाचं पाणी? मेथी नाही काय? हिरवी मेथी, मेथीची भाजी बनवून देतो आणि वरण बनवून देतो. मेथी शोभा, मेथी किती महाग आहे आता. ते आणतही नाही ते मेथी. आणि आणते तर आई म्हणते एवढीच आणली म्हणते, मापुरती द्या म्हणते करून, अशी म्हणते. कोणात जास्त आणतच नाही ते आता, महाग आहे तर. हिवाळ्यात आणते ते मेथी. आता ते आणते, जाते ड्युटीवर, तिकडूनच भाजीपाला आणते. तेच मी बनवतो. मी थोडी जातो भाजीपाला आणाले, आणि मापाशी का पैसेही राहत नाही. आई झाला का टिफिन आणि नाश्ता? द्या ना. हो झाला, देतो. बापरे, पराठ्यामध्ये एवढं तूप लावलं? आई एवढं तूप लावावं लागते का पराठ्याला? मी म्हटलं ना तुम्हाला, किती वेळा सांगितलं मी तुम्हाला, पराठ्यांना तूप लावायचं नाही जास्त.
एक चम्मच तुपामध्ये 4 पराठे शिजले पाहिजे, भाजले पाहिजे. किती महाग आहे तूप, खाण्यामध्येच आपला पैसा जाईल. आता हे लोन कसे भरणार मी, आणि हे घराचं लोन आहे हे कसं भरणार मी अर्ध? बाबाच्या वावरातून काय येते? सालाचं येते, वर्षाचं येते, हर महिन्याचं येते का? आणि बाबाने एक वेळा पैसे दिले मोकळे झाले ना, आता महिन्याचं मला भरावं लागतं ना, आणि घरात आणा पण मलाच लागते. तर मग काय एवढं मोठं तेल लावलं, किती पोचं तेल लावलं त्या पराठ्यांना, 2-2 पराठे दिले त्यांना, आणि त्यांच्या मुलीचं पोट नाही फुगणार का? 2-2 पराठ्यांनी एवढं तेल लावलं त्या पराठ्यात, तेल म्हणते तूप लावलं एवढ्या त्या पराठ्यांना. तिच्यासाठी लावले फक्त 2च पराठ्याले तूप लावलं, तिच्यासाठी फक्त. तुझ्या पराठ्याले नाही लावलं तूप जास्त. त्या कोणी टिपून जे आहे का इथल्या, त्यांनी खर्च आणला का त्यांच्या सासरून? तर त्यांच्या पराठ्यांना तुम्ही एवढं तेल लावलं. आपण जे खातो ना, आपण जसं खातो तसंच त्यांना पण द्या. त्यांना काही वेगळं द्यायची गरज नाही. झाला आता 1.25 महिना 1.5 महिना. माझं पण बाळणपण झालेलं आहे, मला पण एक मुलगी आहे, आणि 1च महिना देत असतात बाळंतिणीला वेगळं वेगळं, आणि मग जसं आपण खातो ना तसंच द्यायचं असते. मला काय माहित नाही का? त्यांना का आता 12 महिने त्यांना बाळंतिणीचं जेवण द्या ना का? ठीक आहे, उद्यापासून कमी लावून तूप. हो, अर्धा किलो तूप महिनाभर चाललं पाहिजे, असं करा. हो हो बसते मी तिकडे, द्या मला नाश्ता आणि टिफिन बांधा. हो. शोभा, आता काही नाही बोलत आई, मी आता काहीच नाही बोलत. मी इथं खावा प्यायला बी मनाई करते वहिनी. मी म्हटलं इथं चांगलं चुंगलं माई वहिनी सुग्रण आहे, आणि माई आई सुग्रण आहे, चांगलं चुंगलं बनवून बनवून मला खाऊ घालन, माई चांगली कमजोरी हटून जाईन. तसं नाही, इथं टोकूनच दिलं वहिनीनं खावासाठी. काय ते पचन मला मग ते पराठ्याचं तूप. मी माघारी आई 1 किलो तूप 15 दिवसात खाल्ली डिलेवरी मध्ये, आणि वहिनी पाय अर्धा किलो तूप 1 महिना पुरव म्हणते. एवढं तूप लावलं काय म्हणते, त्याच्या सासरचा खर्च सासरून आणला काय म्हणते. मी आता माहेर येऊ माया तर सासरून खर्च आणू का आई? मग माझ्या सासुरी जाऊ मी तर माहेरून खर्च नेत असतो का मी? आई, वहिनीला जरासं तर बोलणं, काय बोलतो आपण ते तर समजलं पाहिजे ना. काही पण बोलते, काही बोलते. ते तुला काय म्हणतो, ते करून राहिली ना म्हणून एवढं सुनावून राहिली. ते नाही तर काही सुनाव, नाही तर बोलली नसती. त्या भाऊ तसा आहे ना, तो त्याच्या यानं होते तेवढी वर तर बोलते ते. एवढं पण आता नाही खात मी, राहू दे. घे व शोभा, खाऊन घे, खाण्यावर राग नको काढू. ते पराठे चहा संग खाऊन घे. मी चहा संग पराठे खातच नाही, राहू दे, ठेव. बापा इथं तर खावा प्यावालाही मनाई आहे. मी म्हटलं का वहिनी खावा प्यावासाठी तरी नाही बोलणार, आई मला चांगलं चांगलं करून देईन. तिथं काय बळाया सांगून आली मी इथं, आणि इथं तर तिच्यापेक्षा बी बदतर हालत आहे. तिथं माझी सासू तरी मला करून दे चांगलं चांगलं. मलेच माज आला होता तिथं, मलेच माज आला होता. थसन न खातो मी तिथं. आणि इथं तर जसं भिकाऱ्यावानी मला असं वाटून राहिलं का मी या घरात भिकारी आली का, असं वाटून राहिलं. परक्याचं घर वाटून राहिलं मला. माहेरी आली मी का परक्याच्या घरी आली मी, असंच लागून राहिलं मला. माई आई म्हणते सगळ्याचं करा लागते, आणि तुझ्यासाठी काय वेगळं करायला टाइम आहे काय म्हणते मापाशी, माई आई म्हणते. आणि तिथं माई सासू त्याचाही डब्बा करून देते, आणि राधाचाही डब्बा करून देते, आणि तात्याजीचाही साठी नाश्ता बनते, माझ्यासाठी बी अलग बनवते, तरी काही बोलत नाही. 1 घंटा उशीर झाला तर मी तेवढ्यासाठी किती बोलतो माझ्या सासूला. काय बर तिच्यात नाही इथं किती फरक आहे. म्हणजे असं समजा लग्न झाल्यावर सासरच खरं घर राहते पोरीचं, माहेर तर परकच होऊन जाते. खरी गोष्ट आहे. आज मला समजलं, हे माहेर नाही माय, हे परक घर झालं आता माय. आणि ते माय जुनं घर होतं माय माहेर, हे होतं माय माय. हे मा बहिणीनं नवं घर घेतलं, हे परक झालं आता माझ्यासाठी. आता माई आई बी मला परकी झाली. आता माई सासूच माई आई, माय सासराच माय बाप, आणि तेच लोक माय आपले माय ऐकून घेते. किती काही बोलतो तरी ऐकून घेते, आणि इथचे लोक मला बोलते. मला तर धक्काच लागला कडे. आता मोठं 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 सांगून मी इथं आली. आता जाऊ कशी तिथं? आता कोणत्या नाकाने तिथं जाऊ 3-4थ्या दिवशी? काय म्हणन, आली काय पयत म्हणन, माई सासू मला अजून धाकात ठेवन. काय करू आता? आता तर माझ्यासाठी इकडलाही रस्ता नाही, तिकडलाही रस्ता नाही. आता मला इथंच राहा लागन कच्चं बाबडं कम शिवाय खाऊन. कसे करून अजून हे मोतली घेतली, अजून सोप्यावर ना टाकतच नाही. आता सोप्यावर इले टाकतच नाही, घरामध्ये कुठंच इले ठेवत नाही, फक्त ह्या बेडवर आणि मापाशी. नाही तर अजून मोतली घेतली तर ती कोणी तमाशा करत नाही वहिनी. भेट राहावं लागेल बापा मला. आता इथं मोठं भेट राहावं लागते. तिथं तरी काही केलं नंग नाचलं तरी काही कोणी म्हणत नाही. इथं माहेर असून भेट राहावं लागेल मला. अरे बाप रे, उठली का मग तू? उठली पाणी आहे तू. आजी असं आहे मामा, अशी आहे मामी. ते आजी किती चांगले आहे आपले, कसं मस्त आपल्याला पाहते. ह्या आजीने तर मला नाही करून दिली. त्या आजी किती मस्त मालिश करून देते, अंग धुवून देते. ह्या आजीने अंग बी नाही धुवून दिलं तुला. आता काय पेरता हो ह्या वर्षी? ह्या पाणी नाही येऊन राहिलं, काय पेरता? हो ना बापा,
काय पेरून काय बी बियाणे आणावं काही समजून नाही राहिलं या वर्षी. धोंडे संपला तरी पाणी नाही येऊन राहिलं. आतापर्यंत पहिले नाही, आतापर्यंत पेरण्या होऊन जात होत्या आतापर्यंत, आणि या वर्षी पाणीच नाही येऊन राहिलं बापा. ऊन तपून राहिली. काढा लागते काय व धोंड्या? चला बरं आपण बाया बाया मिळून काढू धोंड्या. धोंडी धोंडी पाणी दे, धोंडी धोंडी पाणी दे, मग येईन पाणी. पूजा पाठ करा मग येईन पाणी. काय पूजा पाठ केल्यानं पाणी येते काय? जसं जेव्हा मान्सून फिरन तेव्हा पाणी येईल. किती धोंड्या काढानं, किती पूजा पाठ करानं, पाणी त्याच्या टायमावरच येईल. करतात व बापा. आता पाय, आता ह्या जून महिनाभर वाट पाहतील लोक, आणि जसा जुलै महिना लागला तसे पायजा लोक कसे पूजा करतेत, कसे धोंड्या काढतेत, कसे प्रसाद वाटतेत, करतेत. श्रद्धा राहते, श्रद्धा करतेत. मग म्हणतेत आलं पाणी आलं पाणी. जून हो विमलाताई, जून जुलै, मग काय व जून महिनाभर वाट पाहते, आणि मग जून महिन्यात नाही आलं तर मग जुलै मध्ये येते, जुलै मध्ये नाही आलं तर मग कधी येईन पाणी? हाव ना विमलाताई, जून जुलै येईन पाणी. बरोबर आहे ना व कमला. विमलाताईचं काय चुकलं काय? करतेत पूजा लोक. पाहिजे आता या जून महिना संपला म्हणजे पाहिजे आता कशा पूजा करतेत लोक. वावरानं मंदिरानं पूजा करतात पावसासाठी. धोंड्या काढतात लेकरं साऱ्या गावाईमध्ये. पाणी उबडा मग त्याच्या अंगावर, मग येते म्हणते पाणी. मग काय म्हणते, हाव मी पूजा केली म्हणून आलं पाणी. हो करतेत. आता आपली आपली श्रद्धा करतेत. बाई घे डायपर आणलो चिमणीसाठी, घालून देत जाय तिले. मग काय डाग नाही लागणार इकडे तिकडे. करा जेवढा खर्च झाला तेवढा कमीच आहे वाटते. करा अजून खर्च करा मस्त खर्च करा. दिल खोलून मन खोलून खर्च करा. हो करा मस्त खर्च. काय 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 फालतूचा खर्च केलो काय? चिमणीसाठी डायपरच तर आणलो ना, कामात येत आहे ना. आणि इकडे तिकडे बाथरूम करून तर इकडे तिकडे ओला नाही होईन, बेड खराब नाही होईन, सोफा खराब नाही होईन. चिमणीसाठी तिचे आई वडील आहे खर्च करायसाठी. तुमच्यावर नाही तिची जबाबदारी, तुमच्यावर फक्त तुमच्या मुलीची जबाबदारी आहे. तेच पूर्ण करा तुम्ही. चिमणीसाठी आहे तिचे आई वडील, तिचे आजी आजोबा सर्वच आहे तिच्यासाठी. त्यांनी केलं पाहिजे पण ते करत नाही. त्यांना करणं नाही आहे. आणि तुम्ही का करता? खर्च काय कमी आहे का आपल्याला? आपल्या घरामध्ये खर्च कमी आहे का? आता हिची शाळा चालू झाली, आता तिच्या शाळेला खर्च लागणार आहे आपल्याला. ते नाही समजत का तुम्हाला? काय खर्च? आता 300-400 रुपयाचं हे पाकिट आलं. 400 रुपये नाही खर्च करू. 400 रुपये का खूप झाले का? 400 रुपयात चिंकीचा टिफिन येत होता. टिफिनचा खर्च वाचला असता. ठीक आहे. थोडे खर्च वाचवा ना तुम्ही. थोडे खर्चच खूप मोठे खर्च होतात. आणले तर काय झालं? आणले तर मी तर मामा होय चिमणीचा. माही तर काही मामाबद्दल काही कर्तव्य आहे. मामावर बी तर काही राहतेच. मामा हो ना मी. तर मामानं आणले जराशे डायपर. तर काय गलत केलं काय? काही जुळ्यात हारलो मी का? मी काही लोनो घेतलो तर तू अजून बोलून राहिली मले. हो ठीक आहे. अजून माहित नाही अजून आहे तोपर्यंत किती खर्च होते आणि किती नाही. तर अजून काय आणतात आता हे काय? आता काही महिन्यात 2-3 महिने पुरण काय? एका हप्त्यात पूर्ण हे संपतात. आणि मग हप्त्याचे 400 रुपये, महिन्याचे 2000 झालेत. 2000 नाही 1600. हो फक्त 400च कमी ना. 5 हप्ते झाले का 2000. हप्ता जायला का टाइम लागतो का? आणि आता जोपर्यंत राहतील तोपर्यंत काय माहिती हप्त्याचे लागते, हप्त्याचे 2 लागते की 1 लागते की 4 लागते. आणत राहा ना. किती का आणता तर? बाई शोभा, आता गरमी आहे. चिमणीचं अंग धुवून दे मस्त, आणि एक बन्यान पॉईंट घालून द्या, आणि हे डायपर घालून दे तिथे. बस दुसरं काही नको घालून दे. काय आणले रे? आता तिच्या घरी होती तर का ते काय म्हणते डायपर घालून देत होती का? आता चाल त्या दिवशी तिचं लक्ष नाही राहिलं म्हणून डाग लागला. नाही तर ते नाही लागू देत ना. तिच्या घरी नाही घालून देत असं. समजत नाही त्याईले. त्या जवायला नाही समजत, आणि जवायच्या आई बाबाला नाही समजत. तर नाही देत आणून. आपल्या शोभाली जरा समजत नाही. बोलणं समजते फक्त तिले. मी आणून दिलो ना. आपल्या घरी नाही जमत म्हणून. मग तिच्या घरी जाईन तर घालू, नाही तर नाही घालू. आई चहा बनवा. हो बनवतो. आता काय फुगून जाशील का? आता ते 300-400 रुपये खर्च केलो मी तर. नाही मी कशाला फुगू? पण नाही करायचे. चालते तर चालू द्यायचं. त्या सांभाळते ना. मग कशाला खर्च करायचा? नाही करायचा खर्च फालतूचा.